नमस्कार. मी रमेश गुंगे, राहणार मुंबई येथे. बऱ्याच दिवसापासून चाललेलं फिरायला जायचं, फॅमिलीसहित फिरायला जायचं. आणि मग आम्ही जे डेस्टिनेशन आहे ते फिक्स केलं. कारण भारताचं नंदनवन जे आहे काश्मीर, तिथे जायचं ठरवलं. मग आमच्या फॅमिलीसहित आम्ही ठरवलं की नाही, आपल्याला काश्मीरलाच जायचं आहे. मग आम्ही सर्च केलं यूट्यूबवर म्हणा, त्याच्यानंतर ट्रॅव्हल्स म्हणा, त्याच्यानंतर न्यूजपेपरमध्ये. त्याच्यातून कन्नी ग्रुप ऑफ ट्रॅव्हल्स कंपनी ती आम्हाला मिळाली, योग्य वाटली आणि त्यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि मग आमचं फिक्स झालं. आणि जो उजळला, आम्ही मुंबईमधून श्रीनगरला बाय एअर विमानाने गेलो. आम्ही पहिल्यांदा जे श्रीनगर पाहिलं, त्या दिवशी आम्हाला मोगल गार्डन्स आहेत, नेहरू बाग आहे, परी गार्डन्स आहेत, अनेक प्रकारची त्या ठिकाणी गार्डन्स आहेत, ती आम्हाला पाहायला मिळाली. संध्याकाळी मी हॉटेलमध्ये आलो, हॉटेलमध्ये विश्रांती घेतली आणि शाकाहारी असल्यामुळे आम्हाला भोजनाची व्यवस्था त्यांनी केली. म्हणून आम्ही श्रीनगरला पहिला दिवस घालवला. संपूर्ण बाजारपेठ बघितली, श्रीनगर आहे तिथले काही ठिकाणं ती बघितली. श्रीनगरवरून आम्ही निघाल्यानंतर पहलगामला आलो. त्या ठिकाणी शिकारा बोट, हाऊस बोट या पाहायला मिळाल्या आणि कन्नी ग्रुपने आमची व्यवस्था शिकारा बोटमध्ये सुद्धा केलेली. तो जो ड्रायव्हिंग आहे तो खरंच अनुभव आहे. पाण्यामध्ये तरंगत शिकारा बोट आणि मार्केट्स वगैरे आम्हाला त्या पाण्यामध्ये बघायला मिळाली. आणि एक दिवस आमची राहण्याची सोयसुद्धा हाऊसबोटमध्ये केलेली. खरंच तर आल्हाददायक वातावरण आहे की जर खाली बघितलं तर पाणी आहे, वरती आकाश आहे आणि याच्यामध्ये तरंगत ते बोट आहे आणि त्याच्यामध्ये एक दिवस राहण्याचं आम्हाला खूप चांगलं वाटलं. त्या ठिकाणी ग्रुपचा जो ड्रायव्हर होता तो आम्हाला उमर भाई म्हणून भेटला, त्याची चांगली ओळख पण झाली. पहलगामला एक दुसरी असं वैशिष्ट्य आहे की अनेक प्रकारच्या ज्या कोकणामध्ये आपण डोंगर बघतो तर त्याप्रमाणे तिकडे जर का बघितलं हिम आच्छादित म्हणजे बर्फ आणि बर्फाचेच डोंगर्स आहेत. आणि त्या ठिकाणी जायचं असेल तर कुठलंही वाहन जात नाही आणि तिथे घोडेसवारी म्हणजे हॉर्स रायडिंग तेच आम्हाला करायला लागलं आणि आम्ही त्या घोड्यावर स्वार झालो. आणि अनेक त्या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळं आहेत महत्त्वाची, ती आम्हाला त्या पाहायला मिळाली. आणि आनंद असा होता की बर्फामध्ये जे घोडे चालतात तो आम्हाला अनुभव आला. दुसरं असं की त्या ठिकाणी मिनी स्वित्झर्लंड असं एक स्थळ आहे की भारताच्या बाहेर स्वित्झर्लंड मागण्यापेक्षा तुम्ही आपल्या इंडियामध्येच जे स्वित्झर्लंड आहे त्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. अनेक ॲडव्हेंचर गेम तिथे आम्हाला खेळायला मिळाले. आणि एक विशेष आठवण म्हणून जे काश्मीरी लोक आपला पेहराव करतात तो पेहराव आम्ही दोघांनी केला, मी आणि माझ्या पत्नीने सुद्धा. आणि तिथे आम्ही फोटो काढले आणि खरंच ती आजही आठवण आमच्या मोबाईलमध्ये कॅप्चर झालेली आहे. तिसरा दिवस आमचा होता गुलमर्गला. चारही ठिकाणी बर्फ दिसत होता. तिथे आम्हाला बाईक राईड करता आली आणि दोघांनी आम्ही त्या म्हणजे बर्फामध्ये जी बाईक चालवली आणि तो एक आनंद आम्हाला त्या ठिकाणी अनुभवता आला. सोनमार्ग जे काश्मीरमधलं असं ठिकाण आहे की जो 12ही महिने त्या ठिकाणी बर्फ असतो आणि त्या ठिकाणी आम्हाला जायला मिळालं. दोन्ही बाजूला बर्फ होते आणि वाट त्या बर्फातूनच आमची गाडी काढत होती. त्या ठिकाणी जी बर्फावर चालणारी ETV बाईक आहे त्याच्यावर आम्हाला जो अनुभव आला अतिशय आल्हाददायक आणि खरंच रोमांचहर्ष आम्हाला तो अनुभव आला बर्फामध्ये जा. आणि पुन्हा तिथून आम्ही निघालो आणि निघताना आम्ही जेव्हा श्रीनगरला आलो त्यावेळेला आठवलं की एवढा आम्ही जो प्रवास केला 4 ते 5 दिवसाचा, त्याच्यामध्ये आम्हाला कन्नी ग्रुप ॲट कंपनी जी आहे टूर्स, अरिफबाई यांनी चांगलं हॉटेल, चांगलं भोजन, स्वच्छ आणि मेजर सिटीमध्ये आम्हाला हॉटेल्स त्यांनी मिळवून दिलेले. खरंच छान हॉटेल्स होते, खाणंही तिथलं चांगलं होतं. मी विशेष करून सांगू इच्छितो की जर आपल्याला काश्मीर जर बघायचं असेल तर नक्कीच अरिफबाई आहे, कन्नी ग्रुप अँड ट्रॅव्हल्स अँड कंपनी आहे, त्यांच्यासोबत जर तुम्ही केलात तर निश्चित तुम्हाला इकॉनॉमिक आणि आपल्या बजेटप्रमाणे तुम्हाला ते करूनही देतील. ह्या गोड आमच्या आठवणी आहेत आणि नक्कीच आमच्या आयुष्यामधल्या जी काश्मीर टूर आहे ती आमच्या दोघांच्याही कायमच्या लक्षात राहील. धन्यवाद.